नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। जय जय भीमातीरविहारा भक्तवत्सल कृपा सागरा। व्यापूनी चराचरा अससी निराळा सर्वातीत। आता नमो महाकवी व्यास वाल्मीक मुनी भार्गवी। शुक नारद उशना कवी जयमिति आदि नमिले। कलावज्ञ जियो धरार्थावतारम्। कलाकांकतिजो धिकामोदिवक्त्रम्। खलानीशवादा पणोदारदक्षम्। समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञानदेवम्। समचरण सरोजम् सान्द्रनीलाम्बुदावम्। जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाना। तरुण तुलसीमाला कन्धरं कन्दनेत्रम्। सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो विठ्ठला रासया पांडुरंगा। नमो माऊली रुक्मिणी ज्ञानगंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। जयाचा श्रीरंग केशरी शोभे। दुजा पांढरा पाहता चित्त लोभे। हिरवा तिजा शांती दे मनाला। नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला। रायगडी मंदिरी वसे माझा राया। चरणी अर्पितो अजन्मही काया। जगदीश्वराशी जोडली ज्याची अजन्म ख्याती। प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती।
एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणानं भगवंताचं भजन करायचंय. श्री शिवाय नमस्तुभ्यो श्री शिवाय नमस्तुभ्यो श्री शिवाय नमस्तुभ्यो श्री शिवाय नमस्तुभ्यो श्री शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यो श्री शिवाय नमस्तुभ्यो बोला 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 अशी हवा नका जाऊ देऊ. बोला 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 बोला. श्री शिवाय नमस्तुभ्यो श्री शिवाय पुरुष मंडळी बोला तुम्ही पण आम्हाला आरक्षण जास्त. वा वा वा. श्री शिवाय नमस्तुभ्यो श्री शिवाय नमस्तुभ्यो श्री शिवाय श्री शिवाय परम मंगलमय मोठ्या श्रद्धेनं मोठ्या अट्टहासानं श्री गोकुळ निवास ट्रस्ट आयोजित 108 कथेचा संकल्प आणि त्यातील 4थ्या वर्षाची ही 30वी श्री शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा कथेचा आजचा हा द्वितीय दिवस, ज्यांच्या माध्यमातून या सुवर्ण पर्वकाळाचे भागीदार आम्ही झालोय, नवे नवे तर होतोय, असे आदरणीय आमचे बंधू शंकर दादा,
मी काल सांगून गेले, एखाद्या गावातलं एखादं लेकरू जर सत्कार्य करण्यासाठी उभं राहिलं महाराज, आपल्याला वर जाणाऱ्या माणसाला हातभार नाही लावता आला हरकत नाही, पण त्या माणसाचे पाय वडण्याचं काम तरी जीवनामध्ये माणसानं कधी करायचं नाही. हे तत्व आहे जीवनाचं. पण भाकरवाडी ग्रामस्थांचं प्रचंड प्रेम, अंतकरणातला आनंद आणि शंकर भाऊंविषयीचं एक प्रेमाचं वात्सल्य, तुमच्यामुळे हा एवढा मोठा ज्ञानयज्ञ सोहळा आज आपल्या गावामध्ये पूर्णत्वाच्या दिशेनं जातोय. चढता क्रम आपल्या कथेला लागलाय. काल आपल्या कथेचा प्रथम दिवस झाला. प्रथम दिवस अतिशय आनंदामध्ये आपण साजरी केला, आनंदानं कथा ऐकली. जे पुराण आमच्या आयुष्याचं फक्त कल्याण नाही तर परम कल्याण करणार आहे, महापातकांचा सुद्धा विनाश करणारं जे पुराण आहे, 18 पुराणांपैकी श्री शिव महापुराण याचं श्रवण, जे पुराण भगवान श्री सूतजी महाराजांनी शौनकादिक ऋषींना सांगितलं, ते पुराण आज आम्ही या ठिकाणी श्रवण करतोय. आणि या भव्य दिव्य सोहळ्यासाठी आम्ही साक्षीदार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत. सगळ्यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य नाम सोहळा आज पूर्णत्वाच्या दिशेनं चाललाय. ज्यांच्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाची भव्यता दिव्यता आहे, असे मंचावरील संपूर्ण कलाकार मंडळी, गुणीजन, दिग्गज मंडळी, माझा संपूर्ण बंधू परिवार, एकदा जोरदार टाळी सगळ्यांसाठी झाली पाहिजे. मी जरी व्यासांच्या गादीवरती बसलेले असले ना महाराज, पडद्यामागचा कलाकार म्हणजे कथेतील सर्व कलाकार असतात महाराज. दिसून येत नाही, परंतु कथाकाराचा आणि कथेचा सुद्धा आत्मा कलाकार असतात असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. मी कीर्तनाला कथेला गेल्याच्या नंतर आवर्जून सांगत असते, कथाकारानं कीर्तनकारानं 2 तासासाठी या स्टेजवरती यावं, आणि ज्या कलाकारानं स्वतःच्या कलेसाठी 12-12, 10-10 वर्ष घासले, उगं काहीतरी एखादं टिपणं पाठ करावं आणि कलाकारांची निंदा करावी, असं बऱ्याचदा बघायला भेटतं महाराज. पण दर 35 वर्षाच्या नंतर काळ हा बदलत असतो. आत्ताचा काळ जरी कीर्तनकार आणि कथाकारांचा असणार ना, येणारा काळ नक्कीच कलाकारांचा आहे. आणि ज्या कीर्तनकारानं, ज्या कथाकारानं कलाकारांना डोक्यावरती घेतलं, महाराष्ट्रानं त्या कथाकाराला आणि कीर्तनकाराला डोक्यावरती घेतलं महाराज. कलाकारांची निंदा आतापर्यंत ज्यानं केली, तो व्यक्ती वाया गेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही महाराज. कला अवगत करण्यासाठी फार श्रम लागतात, फार कष्ट लागतात. आणि हा संपूर्ण कार्यक्रम मंचावरती उपस्थित असणारे गुणीजन, साष्टांग प्रणिपात आहे माझा सर्वांच्या चरणी. काल सर्वांचा नामोल्लेख झाला होता, आज एक झाला पाहिजे का? परंतु शंकर भाऊंचा संपूर्ण मित्र परिवार, ना कुठल्या मोलाची ना कुठल्या मौल्यवान वस्तूची अपेक्षा, निरपेक्ष भावानं आमचा भाऊ पुढे चाललाय, मग त्या भावाला कुठेतरी सहकार्य घडावं म्हणून सर्व कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड अशी साऊंड सिस्टीम दादा तुमची आहे, तुमचेही आभार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एखादा कार्यक्रम सुरू करणं सोपं आहे महाराज, पण त्या कार्यक्रमाला जर श्रोता वर्गच नसेल तर आम्ही का भिताडाल कथा सांगायची का? एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळी होऊ जाऊ द्या. तुमच्यासाठी टाळी जरा थोडी जोरात वाजवायला पाहिजे होती. आपल्यासाठी टाळी थोडी जास्त वाजवली तर बरं म्हणतं जरा, नाही का? 108 कथेच्या संकल्पनेतून ही 30वी अतिशय आनंदानं शिवमहापुराण कथा आम्ही या ज्ञानगंगेमध्ये वाहून चाललेलो आहोत. आणि या ज्ञानगंगेमध्ये तुम्ही आहेत, आम्ही आहोत. ज्ञानगंगा 8 दिवस एवढी वाहणार आहे, एवढी वाहणार आहे. आणि 8व्या दिवशी काला झाला की सगळ्यांनी हलायचं असतं. मग 8व्या दिवशी कुणाला करमत नाही महाराज. एक संघ सर्वांचा होतो, तुमचा आणि माझा. गीत रामायणामध्ये याचं वर्णन केलं बघा. 2 उंडक्याची होती सागरात भेट, 2 उंडक्याची होती सागरात भेट. एक लाट तोडी दोघ
पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा खेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. समुद्रामध्ये दोन ओंडक्यांची भेट व्हावी आणि एका लाटेनं यावं त्या दोन ओंडक्यांची जशी ताटातूट होते, पुन्हा त्यांची गाठभेट होत नाही. अगदी त्याच पद्धतीनं आम्ही या अमृतवाणीमध्ये, या ज्ञानगंगेमध्ये आम्ही वाहून चाललेलो आहोत आणि काला नावाची लाट अशी येणार आहे जी आपल्याला वेगळं करणार आहे. पुढच्या वर्षी सुद्धा मी तुम्हाला दिसेल अथवा तुम्ही मला दिसाल. दिसणारच की नाही महाराज आपण सांगू शकत नाही गड्या. अगदी मी सुद्धा अगदी 3 तास कथा संपेपर्यंत इथं ठणठणीत बसते की नाही का अर्ध्यातूनच अटॅकचा झटका येऊन मला जावं लागतंय. सांगता येतंय का? खुशाल हा म्हणतात बाकरवाडीच्या मंडळी. आता येऊ ग मी तुमचंच सांगितलं पण तुम्हाला राग येऊ नये म्हणून माझ्यावरती घेऊन सांगितलं. मी जायला तुम्ही का राहायला आले का? पण कसं आहे ना महाराज, आमच्या आल्यावर खाली बसलेल्याला लय हसायला येत असतं. असो, पुन्हा गाठभेट होईल का नाही माहित नाही महाराज आम्हाला, परंतु हा मिळालेला क्षण आहे, हे मिळालेलं वातावरण आहे, ते आनंदानं आम्हाला पार पाडायचंय. आणि पार पाडत असताना आज आम्ही कथेच्या द्वितीय दिवसामध्ये पदार्पण केलेलं आहे. कालपेक्षा आज थंडी सुद्धा जरा कमीच आहे. कमी अंगावर घेतलं म्हणून मला तसं वाटतंय. स्वेटर बिटर घालून आल्या का महिला मंडळ सगळ्या? काल चांगला धक्का बसला म्हणून आज सगळ्या सावधगिरीने आल्या वाटतं. आपली उपस्थिती पण आज जरा जास्त आहे. काल काय काय बघितलं आपण? काल आपण कथेची प्रस्तावना बघितली आणि देवराज ब्राह्मणाचा उद्धार आपण बघितला. शिवमहापुराणाच्या सुरुवातीला ज्यांनी ज्यांनी कथा श्रवण केलेली आहे त्यांचा कशा पद्धतीनं उद्धार झाला. काल एक कथा आपण श्रवण केली. बारीक विचार केला तर पहिल्या दिवशी 2 कथा सांगाव्या लागतात, पण आपल्याला वेळच पुरला नाही. त्याच्यामुळे आपण फक्त देवराज ब्राह्मणाचा उद्धार बघितला. दुसरी कथा बिंदुक आणि चंचुलाची आलेली आहे. ती कथा सुद्धा महापातकी होते आणि महापातकातून शिव महापुराण कथेचं श्रवण केल्याच्या नंतर विंध्य पर्वतावरती पिशाच योनीमध्ये भटकत असलेला बिंदुक, त्याची सुद्धा सुटका शिव महापुराण कथेद्वारे झालेली आहे. जास्त कथेचा विस्तार मी करणार नाही, कारण रुद्र संहितेतील आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये सतीखंडाचं जे विस्तारपूर्वक वर्णन आहे ते सतीखंडाचं वर्णन आपल्याला बघायचंय. त्यासाठी सगळ्यांनी ताट बसलं पाहिजे, फ्रेश बसलं पाहिजे. माझ्याकडे बघून काही वेगळं वाटतंय का? हा, बरं वाटतंय ना माझ्याकडे बघून? आपण जर व्यवस्थित कथा श्रवण केली नाही, कथेमध्ये जर लक्ष दिलं नाही, तर त्या श्रोत्याला काय म्हणतात माहितीये का? सकल संत महात्म्यांनी वर्णन केलंय, आम्ही कीर्तनामध्ये बसावं, आम्ही कथेमध्ये बसावं. आणि जर लक्षपूर्वक कथा ऐकली नाही, कीर्तन ऐकली नाही, नामदेवरायांचे उद्गार आहेत. महाराज म्हणतात, मूर्ख बैसले कीर्तनी न कळे अर्थाची करणी, घुबड पाहे भलतीकडे ना ऐके नामाची पोवाडे. काय म्हणतात आम्हाला? थोडं बोला. काय म्हणतात? आम्हाला मूर्ख म्हणतात, मूर्ख. वर्षाचे 365 दिवस संसारामध्ये चालले महाराज आमचे. मिळालेला नरदेह थोडा तरी परमार्थ मार्गामध्ये खर्च व्हावा. ज्या व्यक्तीनं व्यवस्थित कथा श्रवण केली नाही आणि कथेमध्ये जर त्या मोबाईलच्या डबड्यात डोकं घालून बघितलं, तर त्या श्रोत्याला उपमा दिलेली आहे, तो श्रोता मूर्ख आहे. आणि मूर्ख माणसाची 5 लक्षणं सुभाषितकारांनी सांगितली. मूर्खस्य पंचचिन्हानि गर्वो दुर्वचनं तथा क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादर. आम्हाला काय म्हणतात? सरळ सरळ आम्हाला मूर्ख म्हणतात आणि उपमा देताना आम्हाला घोबड्याची उपमा देतात महिला मंडळ पुरुष वर्ग. मग आम्ही मूर्खही नाही, आम्ही घुबडही नाही, आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो, म्हणून ताट
ताट बसून कथा श्रवण केली पाहिजे. बरं असं नाही की तुम्हालाच नियम आहे अशातला काही भाग नाही महाराज, तुम्हालाही नियम आहे. आणि सगळ्यात महत्वाचा नियम जर कोणासाठी असेल तर या व्यासांच्या गादीवरती बसलेल्या कथा व्यासासाठी सगळ्यात मोठा नियम माझ्या वारकरी संप्रदायानं घालून दिलाय. कथा व्यासांच्या गादीवरती बसला, कीर्तनाच्या गादीवरती एखादा कीर्तनकार उभा राहिला आणि त्यानं ग्रंथाच्या व्यतिरिक्त ज्ञान सांगितलं, उग काही भाकड कथा कथेमध्ये सांगितल्या तर त्या वक्त्याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. पोटासाठी जरी करी हरी कथा, जनरंजविता फिरत असे तेने घाव केला एकोत्तर कुळांचा, पाहुणा यमाचा श्रेष्ठ तो. हे कथाकाराचं वर्णन आहे. आम्ही व्यवस्थित कथा सांगितली नाही, काही सांगत बसलो उगा यालाची बेलाला आणि शेलाची तेलाला, आणि खालच्यांनी बी अशा माना डोलवल्या तर ते पातक तुम्हाला नाही महाराज, ते पातक आम्हाला आहे. ज्या वक्त्यानं इथं चुकीचं काही बोललं त्या वक्त्यानं स्वतःच्या 71 पिढ्या नरकात घातल्या. किती? थोडं मोठ्याने सांगा ना मागचे. हा असा आवाज आला म्हणजे मला जरा बरं वाटतं. मग नामदेवराय म्हणतात नामा म्हणे ऐसे होत जे रे कोणी ते नर नयनी पाहू नये. भाकड कथा सांगणारा वक्ता डोळ्यानं जरी बघितला तरी आम्ही महापातकाची दोषी ठरतो महाराज. एवढा मोठा नियम आहे आमच्यासाठी. म्हणून आम्हाला चांगल्या पद्धतीत कथा श्रवण करायची आहे, जी कथा आमच्या आयुष्याचं परम कल्याण करून देणार आहे. म्हणून सुरुवातीलाच सांगितलं कथेमध्ये ताट बसलं पाहिजे, फ्रेश बसलं पाहिजे आणि सर्वांगाचे कान करून कथा श्रवण केले पाहिजे. बोला सगळ्यांनी एकदा हर 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 हर. शौनकादिक ऋषींनी सूतजींना प्रश्न विचारला. सूतजी, चरित्र ऐकल्याच्या नंतर ज्यांचा ज्यांचा उद्धार झाला त्या देवराज ब्राह्मणाची आणि बिंदुक आणि चंचुलाची कथा तुम्ही विस्तारपूर्वक आम्हाला सांगितली. कथा श्रवण केल्याच्या नंतर ज्यांचा ज्यांचा उद्धार होतो त्यांचं त्यांचं चरित्र आम्हाला सांगितलं. आता आम्हाला सृष्टीखंड सांगा. सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना सृष्टीखंडाचं वर्णन करताना सृष्टीचं वर्णन करायला लागले आणि येणाऱ्या कलियुगाचं वर्णन केलं. या कलियुगामध्ये महाराज माणूस इतका लाचार, इतका दुर्बळ आणि इतका व्यसनाच्या अधीन जाणारा, कुविचार असणारा मनुष्य या मृत्यू लोकामध्ये जन्माला येईल. जो मनुष्य आपल्या माणसांबद्दलचं प्रेम बघणार नाही, जो मनुष्य स्वतःचं हित कशात आहे ते बघणार नाही, मनुष्य फक्त एकाच गोष्टीच्या पाठीमागं लागणार, त्या गोष्टीचं नाव आहे काय? आणि हा पैसा पण अशी गोष्ट आहे महाराज, ज्याच्याकडे जास्त वावर त्याच्याकडे जास्त क्या बात आहे, ज्याच्यावर जास्त कर्ज तोच खरा वा वा. अशी मानसिकता आमची झालेली महाराज. आणि कलियुगामध्ये पैसा पण तितकाच महत्वाचा आहे. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुमची माणसं तुम्हाला किंमत देणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत तुमच्याकडे पैसा, धन, संपत्ती, गाडी, बंगला, ऐश्वर्य, वैभव, सुख आणि समाधान या गोष्टी राहतील ना, तोपर्यंत सगळी माणसं म्हणतील हा माणूस माझा आहे, ही व्यक्ती माझी आहे. पण एकदा जर का तुमचं सगळं निघून गेलं महाराज, तुम्हाला तुमची सुद्धा किंमत देणार. पैशाची जादू लई न्यारी, तान्ह्या बाळाला त्याची हाव. पैशाची जादू लई न्यारी, तान्ह्या बाळाला त्याची हाव. आई सोडून घेत या झेप, पैशाच्या मागुनी धाव. जन्मापासून सारी माणस, जन्मापासून सारी माणस
काम विड्या दाम करी काम रे. दाम म्हणजे पैसा. आणि संत महात्म्यांनी सुद्धा याचं वर्णन करावं महाराज. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्याकडे जास्त पैसा त्याला जास्त किंमत. पण महाराज तुमच्याकडे प्रचंड संपत्ती असू द्या, धन दौलत भरपूर असू द्या, परंतु तुम्ही जर आयुष्यामध्ये माणसंच कमवली नाही ना महाराज, आयुष्यामध्ये जर पैसा कमवला असता तर एवढं मोठं वैभव उभं राहिलं नसतं. पण सगळ्यांसारखी प्रेमाची मित्रमंडळी कमवली म्हणून शंकर भाऊचा संकल्प पूर्णत्वाच्या दिशेने महाराज. पैसा तर कुणी कमवतंय हल्ली. सजद कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना आएगा ना चांदी आएगा, क्या बात. ना सोना आएगा ना चांदी आएगा, अरे बोल. सजद कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, सजद कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना आएगा ना चांदी आएगा, ना सोना आएगा ना चांदी आएगी, ना सोना आएगा ना चांदी क्या बात, क्या बात. ना सोना आएगा ना चांदी ताई सर्वांनी. छोटा बाबू कितने बड़े अरमान है, ओ पिपली का सोने का सरखान है, पिपली का सोने के अरमान है, पिपली का लाली, पिपली का क्या बात आहे. टाळी वाजवा एकदा जोरदार. काही सोबत येणार नाही महाराज. आमच्या सोबत काय येणार? फक्त आणि फक्त देव, देवाचं नाव, या गोष्टी आमच्या सोबत येणार. सृष्टीखंडाचा विस्तार करताना सूतजी महाराज सांगायला लागले, या सृष्टीमध्ये एवढे कुविचारी माणसं जन्माला येणार. ज्या माय बापानं हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस उदरात ज्या लेकराला वाढवलं, तेच लेकरू म्हातारपणी त्या आई वडिलांना ताटात वाढवणार नाही, अशी कुविचारी संतान या कलियुगामध्ये जन्माला येणार. आणि आत्ताशी कलियुगाला पूर्ण होऊन फक्त 5000 वर्ष झालेत महाराज. फक्त 5000 वर्ष. कलियुगाचं आयुष्यमान सांगितलं 4 लाख वर्षांचं कलियुग आहे महाराज. परंतु या कलियुगामध्ये आज जर आपण विचार केला तर बाप पोराला नीट बोलत नाहीये, मुलगा बापाला नीट बोलत नाहीये. आपण एखाद्याला चांगलं बोललं तर समोरचा माणूसही आपल्याला चांगलं बोलत नाहीये. या 4 कलियुगामध्ये, 4 युगांमध्ये कलियुगाचा प्रादुर्भाव एवढा बिकट सांगितला, इतका बिकट सांगितला. चारों युगों में निकृष्ट है कलियुग, और मैं कलियुग में जन्मा हूँ. धर्म की भांति ना ज्ञान के फल है, ऐसे वृक्ष तले बैठा हूँ. दुर्मति दुर्जन दंभी दुरात्मा, लोभी छली क्या बोलूं मैं क्या हूँ. कालिक रात के पतित रूपात की छोटों की श्रेणी में
सबसे बडा हूँ. 4 युगामध्ये सगळ्यात निकृष्ट काय सांगितलं असेल तर ते कलियुग आहे. सृष्टीखंडाचा विस्तार हळूहळू व्हायला लागला. या मृत्यू लोकामध्ये काय झालंय, काय होणार आहे आणि काय चालू आहे याचं विस्तारपूर्वक वर्णन श्री सूतजी महाराजांनी शौनकादिक ऋषींना सांगितलं. आणि याच्या पुढे शौनकादिक ऋषींना उत्साह होता की ज्यांचं चरित्र आम्हाला श्रवण करायचं आहे, सूतजी महाराज आम्हाला ज्यांचं चरित्र श्रवण करायचं आहे त्यांच्या चरित्राला तुम्ही आरंभ करा. आता भगवान शिवजींचं चरित्र आपण आरंभ करतोय, पण ज्यांचं चरित्र आपल्याला आरंभ करायचंय त्यांना अगोदर नमन केलं पाहिजे, म्हणून त्यांना नमन केलं. शिवस्य तु शिवायाश्च शिखामूर्ती शिवाश्रिते सत्कृत्य शिवयोराज्ञा तेमे कामं प्रयच्छता. नमः परमदेवाय नमः परमहेतवे नमः शिवाय शांताय नमः शिवतराय ते. भगवान भोलेनाथांचं नमन केलं आणि सृष्टीखंडाला चरित्राला आरंभ झाला. ज्यावेळी निर्गुण निराकार परब्रह्म झोपलेलं होतं, सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगते, लक्षपूर्वक आहे का, त्याच्यानंतर आपल्याला सतीखंड बघायचा आहे. आणि सृष्टीखंडामध्ये सगळ्यात अगोदर ही कथा येते. निर्गुण निराकार परब्रह्म ज्यावेळी झोपलेलं होतं आणि ते निर्गुण निराकार परब्रह्म ज्यावेळी उठून बसलं. आता मला सांगा महिला मंडळ पुरुष वर्ग, आपण गाढ झोपलो आणि गाढ झोपेतून उठल्याच्या नंतर आपण काय करतो? जांभळी देतो, बरोबर. आता मला येईना म्हणून मला तसा आवाज काढावा लागला ना, पण जांभळी देतो तसे ते निर्गुण निराकार परमात्म्यानं जांभळी दिली. ओंकाराचा उच्चार त्यातून निघाला आणि सगळ्यात अगोदर उत्पन्न झाली ती आदिमाया शक्ती. ब्रह्मा विष्णू आणि महेश या सर्व देवतांना जिने जन्म दिला ती आहे आदिमाया शक्ती. सगळ्यात अगोदर आदिमाया शक्ती उत्पन्न झाल्या. सृष्टीची निर्मिती करायची आहे, पण कुणीतरी सहाय्यक लागेल म्हणून कुणाची तरी उत्पत्ती करावी. आदिमाया शक्तीनं निर्गुण निराकार शिवजींना बनवलं. शिवजी सगळ्यात अगोदर जन्माला आले, पण आकाराला कधी आले हे मी तुम्हाला सांगते. निर्गुण निराकार शिवजी आदिमाया शक्तीनं विनंती केली, हे देवादिदेव महादेव तुम्ही आकारामध्ये या, तुम्ही निर्गुण निराकार आहात, तुम्ही आकारामध्ये या आणि सृष्टी उत्पत्तीला मला मदत करा. परंतु देवादिदेव महादेव म्हटले, मी अखंड ब्रह्मचारी आहे, मी तपामध्ये विलीन आहे, मला काही सृष्टीची उत्पत्ती करण्यामध्ये रस नाही. ते निर्गुण निराकार शिवजी तसेच राहिले, ते आकाराला आलेच नाही, आकाराला नंतर आले. मग त्याच्यानंतर आदिमाया शक्तीनं विष्णूची उत्पत्ती केली आणि विष्णू भगवंताच्या नाभीतून एक कमळ उत्पन्न झालं आणि त्या कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती. ह्या कथा फार मोठमोठ्या आहेत, पण आपल्याला उरकणार नाही म्हणून मी हळू फास्ट तुम्हाला सांगते. ब्रह्माजींची उत्पत्ती झाली आणि उत्पत्ती झाल्याच्या नंतर दोन देवांमध्ये, ब्रह्मामध्ये आणि विष्णूमध्ये एकदा भांडणं लागले. भांडणं, तुम्ही म्हणाल देव पण भांडणं करीत होते प्रश्न पडला पाहिजे महाराज कथा ऐकता ऐकता. आणि जे चाणाक्षपणे कथा ऐकतात त्यांनाच प्रश्न पडत असतात महाराज, म्हणून लक्षपूर्वक कथा ऐकली पाहिजे. आणि माझी कथा ऐकायला कमीत कमी माणसानं 4Gच्या नेटवर्कचाच वापर केला पाहिजे. 2G 3Gचं नेटवर्क आपल्या कथेत चालत नाही बरं का, इथं आधीच रेंज कमी आहे. मग ते नेटवर्क सारखं असं गोल 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 फिरतं, सुरू झालेलाही मेळ लागत नाही, संपलेलंही कळत नाही, असं होतं. काय चालू होतं आपलं? कथा चालू आहे एवढंच शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं. लांब गेलेली गाडी स्टेशनवरती आणायची कशी, हे काम माझं आहे महाराज, तुम्ही तरी लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. ब्रह्मा आणि विष्णू मध्ये एक दिवस भांडणं सुरू झाले. ब्रह्मा म्हणायला लागले मी श्रेष्ठ आहे, विष्णू म्हणायला लागले अजिबात नाही मी श्रेष्ठ आहे. दोघांमध्ये भांडणं लागले, मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ. आता श्रेष्ठत्वाचा उच्चार लागणार तरी कसा, श्रेष्ठत्व ठरणार तरी कोणाचं? ब्रह्मा श्रेष्ठ
श्रेष्ठ आहे हे ठरण्याकरिता दोघं असे बाजूला बाजूला झाले आणि त्या दोघांच्याही मध्ये अग्नी रूपानं श्री निर्गुण निराकार महादेव प्रगट झाले. हर हर. पण महादेव आकाराला आले नव्हते. निर्गुण निराकार महादेव अग्नी स्वरूपामध्ये ब्रह्मा आणि विष्णूंच्या मध्यभागी अग्नीच्या रूपामध्ये प्रगट झाले आणि ब्रह्मानाला विष्णूची सगळ्यात अगोदर महादेवांनी परीक्षा घेतली. महादेव म्हटले, हे बघा, एक अग्नीचा दाह वरती जाणार आणि एक अग्नीचा दाह पाताळाकडे जाणार. ज्यानं वरचा किंवा शेवट खालचा शेवट बघितला तो सगळ्यात श्रेष्ठ म्हणले. वरचा टोक बघायला ब्रह्माजी गेले आणि खालचा पाताळातला टोक बघण्यासाठी विष्णू भगवंत गेले. एक अग्निदाह वरती गेला, अग्निदाहाच्या पाठीमागे ब्रह्मा लागले. वरती वरती कोण गेलं? ब्रह्मा. आणि खाली कोण गेलं? पाताळाचा शेवट शोधायला विष्णू गेले. पण दोघांना काही पाताळाचाही शेवट विष्णूला लागला नाही आणि वरचा शेवट सुद्धा ब्रह्माला लागला नाही. विष्णू भगवंत ही प्रेमाची मूर्ती महाराज, प्रेमाचं दैवत, ज्ञानाचं दैवत. आपण भगवान विष्णूंना सगळ्यात श्रेष्ठ मानतो, पण भगवान विष्णू ज्यांची आराधना करतात ते देवादिदेव महादेव आहेत. भगवान विष्णूंनी महादेवाची पूजा करावी सांगते मी तुम्हाला पुढे. पण कुणालाच टोक कळलाच नाही शेवटचा. आता ब्रह्मानं ठरवलं मला टोक लागलं नाही, आता काय करावं? म्हणजे खोटं बोलायचं. पण साक्षीदार कोण द्यायचं? तरवडाचं फुल माहिती आहे सगळ्यांना? तरवडाचं फुल, तरवड कळतं का? कळतं ना? इकडे जालन्यात त्याला दुसरं काही म्हणतात का? तरवडाचं फुल कळतं ना? माना डोलवा ना कमीत कमी. हा नाही सांगा ना मला. तरवडाचं फुल आणि गाईला साक्षीदार ब्रह्माजींनी ठेवलं. म्हणजे हे साक्षीदार आहे, मी वरचा टोक बघितलाय म्हटले. विष्णू, महादेव आणि ब्रह्मा ज्यावेळी एकत्रित आले, ब्रह्मा म्हटले मी शेवट बघितला. कोण आहे साक्षीदार? पुरावा द्या, पुरावा. आणि खरं सांगू का, ज्याच्याकडे पुरावा नाही त्याला पुरावा. लक्षात आलं ना? वक्ते बाबांच्या मुखातलं वाक्य आहे, जो कीर्तनकार कथाकार पुराव्याशिवाय बोलत नाही त्याला आधी पुरावा. लक्षात आलं ना? त्याला आधी पुरावा, नंतर बाकीचं. छोट्या छोट्या गोष्टी असतात महाराज, पण याचा सिद्धांत फार काही सांगून जातो. ज्ञानी आहात तुम्ही माझ्यापेक्षा, वयानं, ज्ञानानं, तपानं, सामर्थ्यानं श्रेष्ठ आहात माईबाप तुम्ही. पुरावा द्या म्हटले. तुम्ही टोक बघितला, ब्रह्माजी म्हटले हे घ्या तरवडाच्या फुलाचा पुरावा. तरवडाचं फुल त्यावेळी खोटं बोललं हो म्हणले. ब्रह्माजींनी टोक बघितलं, मी बघितलं. भगवान महादेवांना राग आला. महादेवांनी सांगितलं, अरे पुष्प असून खोटं बोलला, श्राप आहे माझा तुला. जगामध्ये सगळे फुल प्रत्येक देवाला वाहिले जातील, पण तुझा स्वीकार एकही देव करणार नाही. हा महादेवानं तरवडाच्या फुलाला दिलेला श्राप आहे महाराज. कोणत्याच पूजेला ते फुल दिसणार नाही. दुसरा पुरावा, गाय उभी केली. या गायीनं बघितलंय, मी वरचा टोक बघितलाय. भगवान महादेवांना राग आला आणि अग्नि रूपामध्ये निर्गुण निराकार महादेव त्या गायीला श्राप देतात. अगं तू कामधेनू आहे, 14 रत्नांपैकी एक रत्न म्हणून समाज तुझ्याकडे बघतो. देव दानव तुझ्याकडे 14 रत्नापैकी एक रत्न म्हणून बघतात, आणि गाय असून खोटं बोलते. ज्या मुखारविंदातून खोटं बोलली ना, तुझं शेण पवित्र मानलं जाईल, तुझं गोमूत्र पवित्र मानलं जाईल, पण ज्या मुखाने तू खोटं बोलली ना, ते मुख तुझं अपवित्र राहील. गाईला सगळ्यात अगोदर भगवान श्रीकृष्णांच्या अगोदर श्राप मिळालाय. हा महादेवांनी दिलेला श्राप आहे महाराज. पण भगवान श्री विष्णू नम्रतेनं भगवान भोलेनाथांना सांगतात, निर्गुण निराकार भोलेनाथांना सांगतात, भोलेनाथ मी काही पाताळाचा टोक बघितला नाही, मी माझी चूक मान्य करतो. ब्रह्माजी तुम्ही श्रेष्ठ आहात. ब्रह्माजींनी सुद्धा खोटं बोलले म्हणून सगळ्यात अगोदर महादेवांनी त्यांना श्राप दिला. रामायणामध्ये आम्ही बऱ्याचदा ऐकतो की सीता मातेनं ब्रह्माजींना श्राप दिला, पण ब्रह्माजींना सगळ्यात अगोदर श्राप दिला तो देवादी देव महादेव. ब्रह्मा आणि विष्णू यांचे वडील कोण आहेत? देवादी देव महादेव आहेत महाराज. महादेव
ब्रह्माजींना श्राप दिला, ब्रह्मा तुम्ही देव असून तुम्ही खोटं बोलले, जगामध्ये सगळ्या देवतांची पूजा होईल म्हटले, पण तुमची पूजा कधी कोणी करणार नाही. मग एखाद्या ब्रह्मदेवाचं मंदिर बघितलं का हो महाराष्ट्रात, भारतात? महिला मंडळ, पुरुष वर्ग पाठीमागं बसलेले, झोपले तर नाही ना कोण? नाही झोपलं ना. ब्रह्मदेवाचं मंदिर बघितलं का आतापर्यंत तुम्ही? हा श्राप दिलेला आहे. पण भगवान विष्णूंनी नम्रता दाखवली, देवादिदेव महादेव मी काही पाताळाचा शेवट बघितला नाही, म्हटले मी शरण आलेलो आहे तुम्हाला. आणि तेव्हापासून भगवान श्री विष्णूंनी महादेवाची पूजा आरंभ करायचा प्रयत्न केला, पूजा आरंभ केली. आणि त्याच्यानंतर दररोज 1000 कमळाची फुलं महादेवांच्या पिंडीवरती भगवान श्री विष्णूंनी वाहावी. सगळ्यात अगोदर गुरु शिष्य परंपरा जर कुठून सुरू झाली असेल तर ती भगवान विष्णू आणि भगवान महादेवांपासून, आणि ती परंपरा खंडित पावली निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवापर्यंत. अजूनही गुरु शिष्य परंपरा आहे, पण विष्णू आणि महादेवांची गुरु शिष्य परंपरा या कलियुगामध्ये ज्ञानोबाराय आणि निवृत्तीनाथ इथे येऊन थांबली महाराज. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रति, मग गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले. ही गुरु शिष्य परंपरा ती महादेव आणि विष्णू पासून सुरू झाली. दररोज महादेवांची पूजा करावी. आणि ज्यावेळी ब्रह्माजी आणि विष्णूची गर्व हरण महादेवाने केलं ना, त्यावेळी महादेव निर्गुण निराकार महादेव हे सगुण साकार झाले आणि मग त्या आकारामध्ये आले. मग कुणी शिवलिंगाचा आकार दिला, कुणी मानव देहाचा आकार दिला, पण अगोदर महादेव हे निर्गुण निराकार होते. आणि प्रत्येक भगवंत निर्गुण निराकारच असतो महाराज. सगुण साकार देव हा भक्तासाठी होत असतो. भगवंत निर्गुण निराकारच आहे, पण ज्या त्या युगामध्ये ज्याच्या काळाचा प्रादुर्भाव बघता बघता निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झाला. याचा अर्थ माझ्या ज्ञानोबारायांच्या भाषेत बोलायला गेलं तर ज्ञानोबाराय म्हणतात, बोलू नये ते आले बोला आणि माझा बाप गरोदर झाला. आतापर्यंत तुम्ही असं ऐकलंय का, आमचा बाप गरोदर झाला? ऐकलं का? महिला मंडळ तुम्ही पाठीमागच्या. पण ज्ञानोबारायांचं कूट प्रकरण महाराज, सकल संत मंडळीमध्ये ज्ञानोबारायांचं कूट प्रकरण फार अवघड आहे, फार अवघड आहे. बोलू नये ते आले बोला आमचा बाप गरोदर झाला. याचा अर्थ असा सांगितला, निर्गुण निराकार परमात्मा त्याला एकट्याला करमलं नाही म्हणून त्याने या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली, म्हणजेच आमचा बाप गरोदर झाला. हे कुटपर अभंग आहेत, सहजासहजी आमच्या लक्षामध्ये येत नाहीत. भगवान भोलेनाथ सगुण साकार झाले, आकारामध्ये आले आणि भगवान विष्णूंनी त्यांची आराधना सुरू केली. महाकाल काले दिगंबर निराले दिग दिग भ्रमता अनादि अनंता. महाकाल काले दिगंबर निराले दिग दिग भ्रमता अनादि अनंता. नमो सृष्टि रूपम नमो विष्णु रूपम नमो जल रूपम नमो वृक्ष रूपम नमो 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 ये सादा से हरि चरण कहते हैं मन पर. ये चल चल हवा है महे दिशा है. ये सादा से हरि चरण ये कहते हैं मन पर. तू नित्य मनोपम सत्य दिव्य पनो चरण पनो विश्व नमो 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 नमो
विश्वकर्ता नमो विघ्नहर्ता नमो शांताकारा नमो निर्विकारा ये धरती ये अंबर ये दरिया ये समंदर ये दिलकश का सारा सभी है हमारा नमो नमो टाळी वाजवा एकदा जोरदार. भगवान महाविष्णूंनी भगवान भोलेनाथांची आराधना केली आणि दररोज 1000 कमळाची फुलं भगवान महादेवांच्या पूजेला कोण भगवान विष्णू अर्पण करायचे दररोज. पण एक दिवस काय झालं, पूजा करता करता 999 कमळ भगवान परमात्म्याला वाहिले भगवान विष्णूंनी आणि 1 कमळ कमी पडलं. बर पूजा करता करता उठावं कसं? या जगाच्या पाठीवरती भगवान भोलेनाथांना शरीररूपी कमळ फक्त 2 लोकांनी वाहिलं. पहिलं कमळ वाहिलं भगवान श्री विष्णूंनी आणि दुसरं कमळ वाहिलं लंकाधीश रावणानं. आपण म्हणतो महाराज रावण वाईट होता, रावण असा होता तसा होता. आमच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट, रावणानं सीता अरे पळू दे बाबा, तुझी का कोण मावशी होती का कोण आत्या होती. पण त्याच्या पाठीमागचा काय इतिहास ना माणसं ही कधी जाणून घेणार नाही महाराज, कधीच घेणार नाही. मूळ माणसाचा स्वभावच तसा आहे, चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही आणि वाईटाच्या काड्या करायच्या. वाईटाला वाईट म्हणायचं आणि चांगल्यालाही वाईट म्हणायचं. स्वभाव आहे महाराज. लोक घोड्यावरती बसू देत नाही, पायी चालू देत नाही, हा स्वभाव आहे. पण भगवान महादेवांना आपण म्हणतो भगवान महादेवांना 3 नेत्र आहेत, बरोबर ना? पुढं पुढं एक, माग एक. माग आहे का? मग थोडं लक्ष द्या ना माझ्याकडे. भगवान भोलेनाथांना किती नेत्र आहेत? 3 नेत्र आहेत. आपल्या जागेवर आहेत ते 2 आणि अजून एक कुठे आहे डोक्यावर? हा कपाळावरती आहे. ते 3रं जे नेत्र आहे ना महाराज, ते महादेवांचं नेत्र नाहीये, ते नेत्र भगवान श्री विष्णूंचं आहे. भगवान विष्णूंनी 1 कमळ कमी पडलं म्हणून स्वतःचा डोळा काढला आणि भगवान भोलेनाथांना समर्पण केला. डॉक्टर बाबा याचा सिद्धांत फार गोड सांगतात. महादेव ही ज्ञानाची दैवता आहे आणि भगवान श्री विष्णू ही प्रेमाची देवता आहे. ज्ञानी माणसानं समाजाकडे प्रेमानं बघावं, हा त्याचा गोड सिद्धांत आहे. आणि आम्ही म्हणतो विष्णू श्रेष्ठ, महादेव श्रेष्ठ. मला असं वाटतं त्यांच्यातली त्यांचं सगळं चांगलं जमतं महाराज. घोळ कोण घालतं? घोळ आम्ही घालतो. त्यांच्यातले त्यांच्यात चांगलं जमतं, पण श्रेष्ठत्व नाही नाही आमचा देव श्रेष्ठ, नाही नाही हाच श्रेष्ठ. हे सगळे एकमेकांची पूजा करतात, आम्ही त्यांच्यावरून वाद घालत बसतो. माणसाचा स्वभाव आहे. ज्ञानी माणसानं समाजाकडे प्रेमानं बघावं, हा भगवान विष्णूंनी आणि भोलेनाथांनी समाजाला दिलेला संदेश आहे महाराज. आणि जो ज्ञानी आहे ना, ज्ञान आलं की माणसाला अभिमान येतच हो. किती ज्ञानी असू द्या, शास्त्रे वाद भयम. एखादा शास्त्री असेल ना त्याला भीती असते. माझ्यापेक्षा हुशार माणूस जर माझ्या समोर येऊन बसला तर माझा निभाव त्याच्याकडे लागणार नाही. माणूस मोकर अभिमानात जीवन जगत असतो. मी आवर्जून सांगत असते, जीवनामध्ये 3 गोष्टीचा अभिमान कधी करायचा नाही. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य, या 3 गोष्टीचा अभिमान कधी करायचा नाही. कारण ज्या व्यक्तीनं सत्ता, संपत्ती आणि तारुण्य याचा अभिमान केला तो महाभारतातला दुर्योधन झाला. आणि ज्यानं सत्ता, संपत्ती आणि तारुण्य याचा सदुपयोग केला महाराज, तो माझ्या जिजाऊचा शोभा झाला. माझ्या जिजाऊचा शोभा झाला.
आयुष्यात माणसानं अभिमान अहंकार कधी करायचा नाही, सत्तेचा नसावा, संपत्तीचाही नसावा आणि तारुण्याचाही नसावा. कारण आज आहे तरुण आपण, पण रूपे जराय भयम 9 प्रकारची भीतीशास्त्रकारांनी सांगितली. त्यात सगळ्यात महत्वाची भीती तरुण वयात सगळ्यांना वाटतं मी कशाला आरशात पाहू, मीच माझ्या रूपाची राणी, असं वाटतं का नाही? आता मला पण असं वाटतं माझ्यापेक्षा सुंदर दुसरं कुणीच नाही. तुम्हाला बी वाटत असेल ना महाराज काहीतरी? प्रत्येकाला असं वाटतं माझ्या इतकं सुंदर जगात कुणी नाही. तारुण्याचा अभिमान आहे, पण म्हातारपणाची भीती आहे ना प्रत्येकाला. म्हातारपणी आमचे गुडघे आउट होणार, आमचे हात निघून जाणार नाही का, आमचे डोळे जाणार, आम्हाला नीट बोलता येणार नाही. प्रत्येकाला भीती आहे. रूपे जराय भयम, म्हणून तारुण्याचा अभिमान नसावा. तारुण्याचा अभिमान आहे तर म्हातारपणाची भीती आहे, अभिमान नसावा. पण ज्ञानी माणसानं कसं असावं हा संदेश आम्हाला शिव महापुराण देतं महाराज. भगवान भोलेनाथ निर्गुण निराकार असणारे सगुण साकार झाले आणि कैलास पर्वतावरती ध्यानस्थ बसले. पण आता सृष्टीचा विस्तार तर करायचा आहे. भोलेनाथांनी लग्न केलं पाहिजे, सृष्टीचा विस्तार करायचा आहे. भोलेनाथांनी लग्न करावं म्हणून सगळ्या देवांमध्ये चर्चा सुरू झाली, चर्चा. पण ती चर्चा आत्ताच्या लग्नासारखी नव्हती हो, आत्ताच्या लग्नासारखी ती चर्चा नव्हती. हल्ली आमचे लग्न सुद्धा असे झाले महाराज. भगवान प्रभू श्री रामचंद्रांचं लग्न काही सेकंद उशिरा लागलं तर 14 वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्रांना भोगावा लागला. आमची लग्न कित्येक तास उशिरा लागतात, म्हणून तवापासून जी आमची नुसती फडफड चालू होती, शेवटपर्यंत नुसती फडफड फडफड फड. लग्न वेळेत लागलं पाहिजे महाराज. भगवान भोलेनाथांच्या लग्नाचा विचार यायला लागला आणि भगवान भोलेनाथांची समजूत काढण्यासाठी ब्रह्माजी अगोदर विष्णू भगवान परमात्म्याकडे गेले आणि त्यांचा संवाद सुरू झाला. म्हणले सृष्टीचं चक्र आहे, सृष्टीचं चक्र चालू राहण्यासाठी भगवान भोलेनाथांचा विवाह अत्यंत महत्वाचा आहे. पण भगवान भोलेनाथांचा जो विवाह आहे ना महाराज, हा प्रेम विवाह आहे. कसा आहे? लव्ह मॅरेज. कळतं ना आत्ताच्या भाषेत बोलायला गेलं तर. पण एक सांगू का, शिव महापुराण आम्हाला एक संदेश एवढा प्रेमाचा देतं महाराज. माणसानं जीवनामध्ये एकदा का होईना पण प्रेम केलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. आपल्या पत्नीवरती प्रेम किती असावं, आमच्या पतीवरती प्रेम किती असावं हे शिव महापुराण आम्हाला सांगतं. पण हल्लीचं प्रेम सुद्धा एवढं विचित्र झालं महाराज. सौंदर्याच्या नादामध्ये कित्येक मुलांनी स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं केलं आणि संपत्ती बघून काही काही मुलींनी पार स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं केलं. सौंदर्य आणि संपत्ती बघून विवाह नसावा महाराज, विवाह हा प्रेम बघून असावा. पण हल्ली विचारसरणी इतकी बदलली महाराज आमची. आम्ही प्रेम विवाह करतो ना, आम्ही प्रेम केलं तर असं वाटतं आम्ही प्रेम केलं ना आमचे आई बाप पार आमच्या विरोधात गेले, अशी मानसिकता तयार आमची हल्ली झाली. आणि आई वडिलांचं सुद्धा असं झालंय महाराज हल्ली, आमची मुलगी दुसऱ्याच्या दारामध्ये रात्रंदिवस काम करून राहिलेली बरी, पण तिनं चांगला नवरा शोधून स्वतःचं कल्याण केलेलं समाज कधी मान्य करत नाही. पण हल्ली पोरी चांगल्या पोरांवरती प्रेमच करीना तो. मोकार छपरी टुकार टाकार जो दिसला सौंदर्यावरती भाळायचं आणि स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घ्यायचं. कोणत्याच आई वडिलांना वाटत नाही की माझ्या लेकीच्या आयुष्याचं वाटोळं व्हावं महाराज, कोणत्याच आई वडिलांना वाटत नाही. पण हल्ली मुली सुद्धा अशा वागायला लागल्या. हल्ली पूर्वी आपल्याला त्रास पण भरपूर झाला. चूल आणि मूल याच्या पलीकडे स्त्रीचं आयुष्य नसावं ही मानसिकता पूर्वीच्या लोकांना होती. पतिराज गेले की सती जावं, फार त्रास दिला समाजानं स्त्रीला, शिक्षणही घेऊ दिलं नाही. पण आता काळ जरा पोरींचा आला महाराज, आणि या काळामध्ये पोरी सुद्धा इतक्या बिघडल्या, लग्न जमवताना सुद्धा
पुरींच्या अपेक्षा कमी, पुरींच्या आयांच्याच अपेक्षा इतक्या वाढल्या महाराज. अहो अपेक्षा थोड्या कमी करा, भाकरवाडी कर. यम इतका हाणीन महाराज तुम्हाला. लक्षात आलं? तुम्ही अपेक्षा थोड्या कमी करा, हेच पाहिजे तेच पाहिजे. पण ज्या पळून जाणाऱ्या मुली आहेत ना महाराज, त्यांना माझी विनंती आहे गड्या, तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या आई वडिलांनी आपल्याला वाढवलं, चांगलं करून देतील ना आपले आई वडील आपलं. एका गावामधली सत्य घटना आहे महाराज, पण गावचं नाव सांगणार नाही. एका मुलीने एका टुकार मुलावरती प्रेम केलं आणि त्या मुलानं हे काय डे आले जवळ, 7 तारखेपासून बसला सप्ताह, आमका डे तमका डे, हा दिवस तो दिवस, प्रपोज डे, रोज डे. आम्ही आमच्या गर्लफ्रेंडला रोज देतो महाराज, गुलाब देतो. अहो 2 मिनिटाच्या सुखासाठी आपण इतकं सुंदर गुलाबाचं फुल आपल्या प्रेयसीला देतो. देऊ नाही या मताची मी नाही. प्रेम माणसानं केलंच पाहिजे. आणि प्रेम तरुण वयात नाही, मग का म्हातारपणी करायचं काय? प्रेम केलं पाहिजे माणसानं, पण प्रेम सुद्धा विचार करून केलं पाहिजे. मी म्हणेल रोज डेच्या दिवशी तुम्ही गुलाब द्या गड्या, तुमच्या प्रियसीला गुलाब द्या. पण माझी कळकळून विनंती महाराज, घ्या कधीतरी ते गुलाब, आपल्या आईकडे जा, आपल्या आईच्या पायावरती ते गुलाब ठेवा. आई 9 महिने 9 दिवस तुझ्या उदरात मला वाढवलं, हे गुलाब आज रोज डेचं गुलाब तुझ्या पायावरती समर्पित आहे. ते गुलाब घ्या, जा कधीतरी आपल्या बहिणीकडे जा. ताई अगं लहान असली तरी जसं ज्ञानोबरायांना आशीर्वाद मुक्ताईनं दिला, तसा तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा. हे घे गुलाब. तुला कोणती वस्तू कोणाला द्यावी हे सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे. उगत टेडी घ्यायचा, 2 बाहुले, हा एक बाहुला तो एक बाहुला आणि तिसरंच बाहुलं द्यायचं. तात्या विंचू बरा देत नाही आपण. यावरची सगळ्यांनी तात्या विंचू द्या बरं आपल्या प्रेयसीला. महाराज लोक कधी काय करतील. प्रॉमिस डे साजरे करतो आपण, वचन देतो एकमेकाला, नाही का? अहो सुज्ञ ऐकणारी मंडळी म्हणतील, महाराज तुम्हाला का लय अनुभव आहे का? लोक असं बी बोलतील महाराज. पण समाजाचं बघून सांगतोय महाराज, आम्ही प्रपोज डे साजरा करतो, आम्ही प्रॉमिस डे साजरे करतो. पण प्रॉमिस कुणी कुणाला केलं महाराज? प्रॉमिस त्रेतायुगामध्ये भरतानं केलं आपल्या भावाला. बंधू 14 वर्षाचा वनवास तुमचा आहे, तो वनवास मी करतो. परंतु प्रभू श्री रामचंद्रांनी सांगितलं, भरता अरे तो वनवास तुझ्या वाट्याचा नाही, माझ्या वाट्याचा आहे. भरतानं वचन दिलं स्वतःच्या भावाला, प्रभू तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्या पायातल्या पादुका तुमचा राजकारभार बघतील. वचन आहे माझं तुम्हाला, तुमचा हा लहान भाऊ तुमच्या गादीवरती कधी बसणार नाही. वचन दिलं होतं तानाजी मालुसरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना, राजा लाख मेले तरी चालतील राज, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. वचन आहे माझं राजे, अगोदर लग्न कोंढाण्याचं होईल आणि नंतर लग्न माझ्या रायबाचं होईल. वचन दिलं होतं तानाजी मालुसरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना. आम्ही सुद्धा प्रॉमिस डे साजरा करावा, पण वचन हे स्वतःला द्यावं महाराज. आमच्या आयुष्याचं कल्याण आम्ही करू, सद्विचार अंतःकरणामध्ये धारण करू. काही वचन ही अशी असतात, ती वचन माणसानं ठराविक लोकांना दिले पाहिजे. आम्ही काय महाराज, थोड्या दिवसाच्या प्रेमासाठी आम्ही आमचा इमान सुद्धा गहाण ठेवतो. एका गावातली घटना आहे, एका मुलीनं एका छपरी मुलावरती प्रेम केलं महाराज. आणि त्या मुलानं 6 महिने 7 महिने लय जीव लावला त्या पोरीला. हे दे ते दे, हे दे ते दे, लय कर्ज बाजारी झालं. आणि जेव्हा काही हे पोरग कर्ज बाजारी झालं, यानं त्या मुलीला इतका त्रास द्यायला सुरुवात केली, इतका त्रास दिला. आता मात्र त्या मुलीला स्वतःच्या आई वडील आठवायला लागले. लग्न मंडपातून मी याच्यासाठी पळून आले, पण यानं मला इतका त्रास दिला. 6-7 महिने कसं तरी काढलं त्या पुरीनं. पण ज्यावेळी स्वतःच्या मालकानं घराच्या बाहेर हाकलून दिलं ना महाराज, त्यावेळी ती मुलगी स्वतःच्या आई वडिलांकडे गेली. घरी गेल्याच्या नंतर बघितलं तर काय, घराला कुलूप दिसलं. शेजारच्या काकूकडे गेली आणि काकूला विचारलं, काकू का हो, माझे आई वडील इथं राहत होते, कुठं गावाला गेलेत का? माझ्या घराला कुलूप लागलेलं आहे. त्या काकूंनी सांगावं, बाळा आयुष्यभर कष्ट केलं होतं लेकरा तुझ्या बापानं. तुझं लग्न फार मोठं करायची इच्छा होती तुझ्या बापाची, पण तुला हळद लागली
आणि तू पळून गेलीस ना ग लेकरा. तुझ्या बापाला ते दुःख सहन झालं नाही. काय म्हणेल समाज मला, समाजामध्ये कसं वावरू मी. तो बाप आपल्या शेताच्या दिशेनं गेला आणि शेतात एक दाव दिसलं ग. एका झाडाला तुझ्या वडिलांनी ते दाव लटकवलं आणि तुझ्या वडिलांनी फाशी घेतली बाळा. काकू, माझे वडील सोडून गेले, माझ्या वडिलांनी फाशी घेतली. माझी आई तर असेल ना, माझी आई कुठे आहे. त्या काकूंनी सांगायला लागल्या, बाळा वडील 9 वाजले तरी घरी येत नव्हते ग बाळा. नवरा येत नाही म्हणून काळजी पडली तर तुझी आई शेताच्या माग 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 गेली आणि सकाळी तुझ्या आईनं तुझ्या बापाला फाशीला लटकलेलं बघितलं ग बाळा. तुझ्या आईला ते दुःख सहन झालं नाही, पती गेले, आता काय करणार मी जिवंत राहून. तुझ्या आईनं शेजारी विहीर होती ना, त्या विहिरीत उडी टाकून जीव दिला लेकरा. आई, काकू, माझी आई पण गेली का, माझे वडील पण गेले का. छोटा भाऊ होता माझा. काकू, माझा भाऊ कुठे आहे. मला माझा भाऊ तरी द्या, माझ्या भावाचा तरी आधार राहील मला. काकूनं सांगावं, बाळा 2 दिवस झालं आई वडील घरी आले नव्हते. 7वी 8वीला तुझा भाऊ, पण तुझ्या भावानं ते बघितलं, माझी आई घरी आली नाही, माझे वडील घरी आली नाही. बाळा, अगं तुझ्या भावानं शेताच्या दिशेनं पळ काढला. आई नाही, वडील नाही, पळता पळता ते सुद्धा लेकरू आईच्या मागोमाग विहिरीत पडलं आणि तुझ्या भावाचा सुद्धा जीव गेला ग. आता मात्र अश्रू अनावर झाले आणि त्यावेळी त्या मुलीला तिच्या चुकीची शिक्षा कळाली. महाराज, प्रेम करू नका या मताची मी नाही, परंतु प्रेम सुद्धा विचारपूर्वक केलं पाहिजे. आपण प्रेम नाही करायचं तर कुणी करायचं. महाराज, दात पडल्यावर कुठं प्रेम करता, गुडघे गेल्यावर कुठं प्रेम करता. प्रेम तरुण वयातच केलं पाहिजे. पण प्रेम कसं असावं, कसं असावं. महाराष्ट्रातला युवक सैनिक क्षेत्रामध्ये जावा आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरती युद्ध करता करता वीर मरण यावं. त्यानं प्रेम केलं सैनिकानं भारत मातेवरती, ते प्रेम आहे. राधेनं कृष्णावरती केलं ते प्रेम आहे. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी पांडुरंगावरती केलं ते प्रेम आहे. मीरेनं श्रीकृष्ण परमात्म्यावरती केलं ते प्रेम आहे. माझ्या पांडुरंग परमात्म्यानं संतांवरती केलं ते प्रेम आहे. महाराज, प्रेम कसं असावं हे आम्हाला कळलं पाहिजे. पण शिव महापुराण आम्हाला असं सांगतं, जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसानं जर विवाह करायचा असेल तर अगोदर समोरची व्यक्ती आपल्या लेवलची आहे की नाही हे जाणून घेतलं पाहिजे. मग त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर विवाह केला पाहिजे. शिव महापुराणानं आणखी एक संदेश आम्हाला फार दिला. बऱ्याच महिला लग्न झाल्याच्या नंतर काय करतात, सासरे आले की माझ्या माहेरी असं आहे, माझ्या माहेरी हे, माझ्या माहेरी ते, माहेरची फुगिरकी सांगत बसतो आपण. पण एक सांगू का महाराज, महिला मंडळ, ज्यावेळी आपल्या डोक्यावरती अक्षदा पडतात आणि अक्षदा पडल्याच्या नंतर आम्ही सासरी जातो ना माई माऊल्या हो, सासरी गेल्याच्या नंतर माहेरची हुशारकी कधी सासरी सांगायची नसती, कधी सांगायची नसती. तो आपल्या सासरचा अपमान आहे महाराज, तो आपल्या मालकाचा अपमान आहे. आणि शिव महापुराण स्पष्टतः असं सांगतं, आपला मालक म्हणजे आपला देव आहे. आमचा नवरा, तुमचा नवरा आपला देव आहे. मालकाच्या विरोधात जो गेला तो आपला शत्रू आहे, हे शिव महापुराण सांगतं. एक संदेश दिला, आपल्या मालकाच्या विरोधात आपला बाप जरी गेला तरी आपला बाप सुद्धा आपला शत्रू आहे, हे शिव महापुराण आपल्याला सांगतं. कारण जगाच्या पाठीवरती स्त्रीचा सगळ्यात मोठा देव कोण असेल तर तो आपला पती. आणि जिनं पातिव्रत्य जपलं, पतिव्रतेचा नेम धर्म घ्या तुम्ही समजून, आपल्या पतीला नित्य मानिते देवा समान. पतीला राग तरीही घेते समजून, अपराधाची क्षमा मागते पदर पसरून. देवाला म्हणे पतीच्या
नित्य नेमान तुळशीला पाणी घालिते नित्य नेमान. आता विचार करा आपण या यादीत बसतो का नाही, पण इथं ना करू, घरी गेल्यावर करा. इथं विचार करत बसले तर कथा कोण ऐकणार. माणसानं प्रत्येक याचा विचार केला पाहिजे. आम्ही या यादीमध्ये बसतो की नाही, पतिव्रतेच्या यादीत आम्ही आहोत की नाही. आणि जिनं आपल्या पतीची सेवा केली महाराज, तीनही देव तिच्या चरणावरती दंडवत आहेत. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आयुष्यामध्ये पातिव्रत्य जपलं पाहिजे. वा वा वा, चांगलंच म्हटलं. आणि चाल बी एकदमच भारी लावली. आनंद आहे महाराज, हा आनंद आहे. आणि आनंद घेतला पाहिजे महाराज. आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण आनंद नाही घ्यायचा मग कधी घ्यायचा. हा, आणि खरा आनंद कथेमध्ये कीर्तनामध्येच आहे महाराज. येरी तुम्ही किती टोळीच्या टोळी कांदे लावायला जा, काही करा, पण परमार्थातला आनंद हा सहजासहजी लागत नाही. परमार्थाचा जो रंग आहे ना महाराज, लागता लागता लागत असतो, अचानक लागत नाही. रंग लागत लागत लागे, रंग लागत लागत लागेगा. ब्रह्म जागत जागत जागेगा. रंग लागत लागत लागेगा. हा परमार्थाचा रंग आहे. हा लागता लागता लागत असतो, अचानक लागत नाही. याला सिद्धांत दिला ज्ञानोबरायांनी. कालवनाची कुंजरी सुदलिया नवल सागरी, नोहेची मागारी परते जेवी. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. लवण म्हणजे मीठ. लवण म्हणजे काय? आपण खातो ते मीठ. आलं लक्षात? लवण म्हणजे मीठ. आणि कुंजरीन म्हणजे हत्तीन. महिला मंडळ, एका शिल्पकारानं काय केलं, एक मिठाची हत्तीन बनवली. कशाची? मिठाची हत्तीन. आणि त्यानं असा विचार केला, मी बनवलेली मिठाची हत्तीन एकदा समुद्रामध्ये जातो आणि ती धुवून माघारी आणतो. त्यानं नेली ती मिठाची हत्तीन समुद्रात आणि अशी बुडवली ना, अशी वर काढली. निघाली असेल का? अहो हा नाही काहीतरी म्हणा. झोपल्या नाही ना पाठीमागचा. आता हे फ्लॅश चमकतोय त्याच्यामुळे पाठीमागचा लई क्लिअर दिसत नाही ना, पण मी तर दिसत असेल ना व्यवस्थित सगळ्यांना. कशी दिसते? नाही बरी म्हणा, फक्त चांगली पण नका म्हणू. लवण म्हणजे मीठ आणि कुंजरीन म्हणजे हत्तीन. एका शिल्पकारानं मिठाची हत्तीन समुद्रामध्ये नेली आणि बुडून वर काढली. निघाली का? नाही निघाली. मीठ समुद्रामध्ये गेल्याच्या नंतर समुद्रमय होऊन जातं ना, अगदी त्याच पद्धतीनं जीव हा पांडुरंगाच्या रंगात रंगला की तो रंगून जात असतो महाराज. म्हणून खरा आनंद हा इथेच आहे. जो आनंद संत महात्म्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये घेतला आणि तो आनंद
घेण्यासाठी साक्षात परब्रह्म वैकुंठावरून मृत्यू लोकामध्ये आले. हा आनंद अमरावतीमध्ये सुद्धा नाही, वैकुंठामध्ये सुद्धा नाही. अमरावती म्हणजे आपला अमरावती जिल्हा नाही, वरची अमरावती. हा आनंद कुठे नाही महाराज. घ्यायचा का एकदा सगळ्यांना आनंद घ्यायचा का? भगवंताच्या दारातला एकदा सगळ्यांनी उठून उभं राहायचंय आणि भगवान परमात्म्याच्या प्रांगणातला जो आनंद आहे तो आनंद आम्ही घ्यायचा आहे. महिला मंडळ दमल्या काय सगळ्या? ताटकन उभ्या राहा ना जरा, ताटकन ताटकन तटकन तटकन. सगळ्यांनी गोल रिंगण करायचंय, गोड 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 रिंगण करायचंय. सगळ्यांनी आनंद घ्यायचा. हा हर 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 राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 बोला
सर्व देवी देवता भगवान भोलेनाथांकडे गेले आणि म्हटले तुम्ही विवाह करा, तुम्ही विवाह करा. भगवान भोलेनाथांनी सांगितलं मी अखंड ब्रह्मचारी आहे, कैलास पर्वतावरती विराजमान आहे, आता मला विवाह करायचा नाही. परंतु सगळ्या देवी देवतांनी भोलेनाथांची आराधना केली. भोलेनाथ तुम्ही विवाह करा. भोलेनाथांनी सांगितलं ठीक आहे मी विवाह करायला तयार आहे, पण माझ्या लेव्हलची कुणीतरी माझी पत्नी पाहिजे. मी जगन्नाथ आहे, देवादी देव आहे, महादेव आहे. माझ्यासाठी विवाह करण्यासाठी उपवर ही मला शोभणारी हवी. मग आता कोण शोभणार, कुणी विवाह करावा. त्यावेळी ब्रह्मा विष्णू सगळ्या आदी देवांनी आई जगदंबेची आराधना केली. आई जगदंबेची आराधना केली. हे जगज्जननी आदिमाया शक्ती, तीनही देवांची उत्पत्ती स्थिती लय करणारी जगज्जननी महादेवांशी विवाह करण्याचं सामर्थ्य फक्त तुमच्यामध्ये आहे. आदिमाया शक्तीनं महादेवांचा विवाह करायचा महादेवांसोबत. पण आता त्यांच्या जन्माची कथा सुद्धा एवढी सुंदर सांगितली. ब्रह्माजींचे जे मानसपुत्र आहेत त्यांचं नाव आहे राजा दक्ष. राजा दक्षांनी आराधना केली आई जगदंबेची. कथा मी थोडी फास्ट सांगते तुम्हाला. आई जगदंबेची आराधना केली राजा दक्षानं. आणि जगदंबेची आराधना करत असताना नवरात्रीच्या पर्व काळामध्ये ज्यावेळी ही कथा आमच्या लक्षामध्ये येते त्यावेळी आम्हाला कळतं की आई जगज्जननी आदिमाया शक्ती, परब्रह्म स्वरूप असणारी आदिमाया, तिच्या सगळ्यात अगोदरचा जो गोंधळ आहे, गोंधळ, तो गोंधळ राजा दक्षानं घातला. भवानी तुझ्या कृपेने कारसी भरदादा, अगाध महिमा तुझी मावली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जगवी तुरा सारी. आई कृपा करी माझ्यावरी जगवी तुरा सारी. आई जगदंबेच्या दारामध्ये सगळ्यात अगोदर गोंधळ राजा दक्षानं घातला. आणि तीच आदिमाया शक्ती ज्यावेळी पंढरपूर निवासिनी झाली त्यावेळी सकल संत मांदियाळीनं तिच्या समोर तिच्या नावाचा गोंधळ घातला. संत महात्म्यांनी सुद्धा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दारामध्ये आई रखुमाईसाठी गोंधळ घातला. पण तो कसा, आशा
पुंडलिक जीवन बाळ शोभे वाळवंटी हो एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवूनी कटी हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णा माई माऊलीचा हो सकल संत महात्म्यांनी पंढरपूर निवासिनी आई रखुमाईच्या दारात सुद्धा तिच्या नावाचा गोंधळ घातला पण जगाच्या पाठीवरती सगळ्यात अगोदर आई जगदंबेचा गोंधळ जर कुणी घातला असेल तर राजा दक्षानं आई जगदंबेची आराधना केली आई जगदंबा प्रसन्न झाली आणि राजा दक्षानं स्वतःची एक इच्छा आई जगदंबेच्या समोर मांडली हे जगज्जननी हे आदिमाया शक्ती माझ्या घरामध्ये तू कन्या म्हणून जन्माला ये कथा मी थोडी फास्ट सांगते आई जगदंबेनं उपवर दिला हे राजा दक्षा तू मनापासून माझी आराधना केली मी तुझ्या कन्येच्या रूपानं तुझ्या घरामध्ये प्रगट होईल तुझी कन्या म्हणून मी जन्माला येईल पण ऐक ना ज्या दिवशी तुझ्या घरामध्ये माझा अपमान होईल त्यावेळी तुझ्या घरातून मी माझं शरीर हे भस्म करेल राजा दक्षाला सांगितलं तू काळजी घे तुझ्या दारामध्ये माझा अपमान होता कामा नये राजा दक्षानं विनंती मान्य केली आणि बघता बघता दिवस लोटत गेले राजा दक्षाला 60 कन्या होत्या 10 धर्माला दिल्या 13 कश्यपांना दिल्या 27 चंद्राला दिल्या आणि बाकीच्या 4 ज्या आहेत त्या अग्नी कुशाग्र आणि तक्षाला दिल्या बरेच जण म्हणतात ज्यावेळी दक्षाच्या घरी आई जगदंबा सती म्हणून जन्माला आली कुणी म्हणतं सती सगळ्यात लहान होती कुणी म्हणतं सती मधली होती कुणी म्हणतं सती उमा ही 1 नंबरची होती पण उमा किती नंबरची होती याचा मेळ आणखी शिव महापुराणात सुद्धा लागला नाही आपण कुठली धरलं तरी हरकत नाही मोठी समजा मधली समजा त्यावेळी शिव महापुराण आम्ही वाचतो सतीखंड त्यावेळी बरेच जण म्हणतात लहान होती बरेच जण म्हणतात मधली होती काही जण म्हणतात लहान होती पण याचा सारासार अर्थ अजून शिवपुराणला सुद्धा लागला नाही पण ज्यावेळी दक्षाच्या घरी आई जगदंबा सतीच्या रूपामध्ये प्रगट झाली जन्म घेतला नामकरण सोहळा एवढा थाटामाटामध्ये झाला मुलगी झाली कन्या झाली आई जगदंबा साक्षात आमच्या दारामध्ये अवतीर्ण झाली राजा दक्षाला सहपत्नी आनंद झाला पण जसजशी उमा मोठी व्हायला लागली आणि आपली मुलगी जर घरामध्ये मोठी होत असेल 1-1 वर्ष लोटत असतील तर प्रत्येक घरातल्या बापाला एक काळजी असते एक चिंता असते आयुष्यभराची शिदोरी आपल्या मुलीच्या लग्नासाठी खर्च करावी आपल्या मुलीचं लग्न हा सोहळा फार मोठा व्हावा हल्ली पोरी भेटत नाही तो विचार बाजूला ठेवा थोडा चांगल्याला भेटाना वांगल्याला भेटाना महाराज पोरींचं लय अवघड झालंय हल्ली गाडी पाहिजे बंगला पाहिजे प्रॉपर्टी पाहिजे या सगळ्यामध्ये चांगले संस्कार हल्ली आम्ही विसरून गेलो पण सती उमा लहान होती राजा दक्षाच्या मांडीवरती बसली आणि ज्यावेळी मुलगी बापाच्या मांडीवरती बसते बापाचं सगळ्यात जास्त प्रेम मुलीवरती असतं मुलीचं सगळ्यात जास्त प्रेम हे बापावरती असतं महाराज आणि गप्पा मारायला लागली सती आपल्या वडिलांसमोर वडिलांशी बोलता बोलता ज्यावेळी कधी लहानशी सती लहानशी उमा मोठी झाली राजा दक्षाच्या एक लक्षामध्ये आलं आई जगदंबेनं ज्यावेळी तुझ्या दारात मी जन्म घेईल हे उद्गार सांगितले होते त्यावेळी आई जगदंबेनं सांगितलं होतं माझा अवतार फक्त आणि फक्त भगवान महादेवांशी विवाह करण्यासाठी तुझ्या घरामध्ये होईल पण त्यात माझा अपमान होता कामा नये राजा दक्ष विचार करत होता महादेवांचं स्थळ आता तरी येईल नंतर तरी येईल पण बघता बघता उमा मोठी व्हायला लागली आणि राजा दक्ष म्हटला आता महादेव काय माझ्या पोरीला विचारायला येणार नाही बरेच दिवस उलटले आता महादेव माझ्या मुलीशी लग्न करणार नाही तर मला माझ्या मुलीचं कुणाशी तरी लग्न करून द्यावं लागेल ज्यावेळी ही चर्चा सुरू झाली आई जगदंबेचं स्वरूप असणारी उमा तिच्या लक्षात आलं माझे वडील दुसऱ्यावर मला शोधतायत पण माझा जन्म हा महादेवांशी लग्न करण्यासाठी झालाय
मग सतीनं महादेवांची उपासना सुरू केली. महादेवांची उपासना करत असताना एवढी प्रचंड उपासना केली, एवढी प्रचंड उपासना केली, अन्न पाण्याचा सुद्धा काही दिवस त्याग केला. महाशिवरात्रीचं व्रत त्याचंही आख्यान या ठिकाणी आलेलं आहे, पण मी तुम्हाला ते नंतर सांगणार आहे. सतीनं आराधना केली आणि सतीला भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. हे भोलेनाथ, तुमच्याशी माझा विवाह व्हावा, हे माझा अवतार कार्य आहे, पण माझे वडील दुसरं स्थळ शोधतायत, तुम्ही लवकर मागणी घाला. देवादिदेव महादेव सतीला प्रसन्न झाले आणि उपवर दिला, लवकरात लवकर तुझ्याशी विवाह मी करेल. पण म्हणले माझी जी वरात येणार आहे ना, ती वरात फार विचित्र येणार आहे. कारण मी कुठं राहतो? स्मशानभूमीमध्ये. महादेवांचं वास्तव्य कुठं आहे? स्मशानभूमीमध्ये. स्मशानभूमीमध्ये काय काय असतं? प्रांजल जाधव, कोण असतं? कोण असतं स्मशानभूमीमध्ये? भूत प्रेत चांडाळ हे सगळे वास्तव्य, यांचं सगळं आत्मा, सगळ्यांचं वास्तव्य कुठं असतं? स्मशानभूमीमध्ये असतं. काय स्मशानभूमीचे राजे भगवान महादेव. मग म्हणले माझी वरात येईल, ती सहन करण्याची ताकद पण ठेवा. ठीक आहे म्हणले, हरकत नाही. भगवान भोलेनाथांची वरात राजा दक्षाच्या घरी येणार. तत्पूर्वी ज्या मुलाशी आपल्या मुलीचं लग्न करायचंय त्या मुलाचं कुळ गोत्र सगळं विचारात घेतलं पाहिजे. महादेवांना विचारलं, सांगा तुमच्या वडिलांचं नाव काय? महादेव म्हटले, मीच सगळ्यांचा बाप. आणि माझा बाप कुणाला करता? मी देवादिदेव आहे, महादेव आहे, सगळ्यांचा बाप आहे मी, आणि माझा बाप कोण? म्हणले पण कोणीतरी सांगावं लागेल ना. म्हणले माझा बाप ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला विचारलं, तुम्ही महादेवांचे वडील आहात, मग महादेवांच्या आजोबांचं नाव सांगा. मग आता आजोबा कोण सांगावे? मग आजोबा सांगितले भगवान महाविष्णू. आणि भगवान महाविष्णूंना विचारलं, तुमच्या वडिलांचं नाव काय? म्हणले महादेव. हे सगळं गणित असं उलटच फिरलं. महादेवाचे वडील कोण? ब्रह्मा. ब्रह्मा सांगितले. ब्रह्माचे वडील कोण? सांगितले विष्णू सांगितले. आणि विष्णू भगवंताला विचारलं, तुमचे वडील कोण? म्हणले माझे वडील महादेव. असं कसं? पण तरी पत्रिका जुळली आणि राजा दक्षाच्या दारामध्ये सतीचा आणि महादेवांचा विवाह अतिशय आनंदानं थाटामाटानं साजरी झाला. पण ती वरात राजा दक्षानं बघितली. राजा दक्षाला राग आला. सगळे तीनही देवता माझ्या दारात आले आणि असलं काय भूतप्रेत घेऊन महादेव या ठिकाणी आलेत. मग त्याच्यानंतर सगळ्या देवी देवतांच्या सांगण्यावरून राजा दक्षाच्या दारामध्ये महायज्ञ आरंभ होणार होता. इकडे सती आणि महादेव उमा महेश्वर यांचा संसार सुरू झाला. कैलास पर्वतावरती संसार गाडं त्यांचं उभं राहिलं. आणि एकदा राजा दक्षानं विचार केला, सगळ्या देवांच्या आदेशानुसार महायज्ञाचा आरंभ करायचा आहे. महायज्ञ करण्यासाठी राजा दक्षानं सगळ्या देवतांना निमंत्रण दिलं, पण कैलास पर्वतावरती काही निमंत्रण दिलंच नाही. कैलास पर्वतावरती महर्षी नारद आले, नारायण नारायण करत. आणि नारायण नारायण करत ज्यावेळी महादेवांच्या समोर आले आणि आईला सांगितलं, माते तुमच्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे. कळ लावायला आले. कळ. आणि प्रत्येकाच्या गावामध्ये एक ना एक कळीचा नारद असतोच महाराज. ते उगं नारद बदनाम झालेत, पण नारदानं आतापर्यंत कळ लावली. त्या कळीनं समाजाचं कल्याणच झालंय, सृष्टीचं कल्याणच झालंय. पण उगं कस काय बदनाम झालीत काय माहिती. असतेच प्रत्येक गावात एखादा कळीचा नारद असतो. नारद महर्षींनी सांगितलं, सगळ्या देवांना आमंत्रण दिलंय. उमा महेश्वर तुमच्या सासऱ्याच्या घरी येत नाही, तुम्हाला सांगितलं नाही का? अरे देवा, सतीला वाटलं माझा बाप आहे, नसन सांगितलं, जाऊ द्या आपण जावं, निमंत्रण विसरले असतील. पण महादेवांना ज्यावेळी सांगितलं, हे महेश्वर माझ्या वडिलांचं जरी आमंत्रण आलं नसेल तरी जाऊया आपण, वडील आहेत माझे, वडील आहेत माझे. पण त्याच्यानंतर महेश्वरांनी सांगितलं, जर तुझ्या वडिलांच्या दारात माझा अपमान झाला तर मी त्या ठिकाणी राहणार नाही. माझ्या पतिराजांना का बोलवलं नाही? यज्ञामध्ये सगळे देव आहेत पण माझ्या पतिराजांना बोलवलं नाही. म्हणून सती उमा दक्षाच्या दारात आल्या आणि स्वतःच्या बापाला भांडायला लागल्या, माझे पती माझे परमेश्वर आहेत आणि तुम्ही त्यांना बोलवलं नाही, म्हणले तुम्हाला लाज वाटली नाही का? त्यावेळी राजा दक्ष सतीचा अपमान करायला लागले, उमेचा अपमान करायला लागले. तुझी वरात आली भूतांमध्ये प्रेतांमध्ये, मी तुला म्हटलं होतं
लग्न करायचं तर चांगल्या मुलाशी लग्न कर. महादेवाशी लग्न केलं. आता म्हटले महादेव मला जावई म्हणून स्वीकार नाही. सतीला राग आला. माझ्या पतिराजांचा अपमान ज्या दारामध्ये झाला त्या दारामध्ये मी राहणार नाही. आणि त्यावेळी दक्षाचा यज्ञ चालू होता. त्या यज्ञ कुंडामध्ये सतीनं स्वतःचा प्राण त्याग केला. तो प्रसंग आपण या ठिकाणी बघणार आहोत. पुढच्या संदर्भावरती ठेवा दोघांना बसायला. राजा दक्षाला महाविष्णूला बसण्यासाठी पुढच्या संत 2 मिनिट ठेवा. राजा दक्षाच्या दारामध्ये ज्यावेळी सती माता आल्या, भर सभेमध्ये सती मातेला पाठवून द्या, उमेला पाठवून द्या. उमा राजा दक्षाच्या दारामध्ये स्वतःच्या वडिलांच्या दारात आल्या आणि वडिलांसोबत भांडायला लागल्या. माझे नाथ देवाधिदेव आहेत. चला चला चला, सतीला उचलून आणा बरं जरा. सती लईच बारीक आहे आपली. टाळी वाजवा एकदा उमेसाठी. राजा दक्षाच्या दारामध्ये स्वतःच्या बापाच्या दारात एका मुलीनं यावं आणि माझ्या वडिलांना निमंत्रण दिलं नाही तुम्ही यज्ञाचं. का दिलं नाही निमंत्रण? म्हणून सती माता स्वतःच्या वडिलांना भांडायला लागल्या. ये बाळा इथं. स्वतःच्या वडिलांशी भांडण करतात. बाबा माझे नाथ देवाधिदेव आहेत, महादेव माझे पती आहेत. तुमच्या यज्ञाला तुम्ही सगळ्यांना बोलवलं, पण माझ्या पतिराजांना धरा, असं मुंडकं धरा. माझ्या पतिराजाला तुम्ही का बोलवलं नाही? बाबा एकदा टाळी वाजवा ना तिच्यासाठी. माझ्या पतीला का बोलवलं नाही तुम्ही? राजा दक्ष उठून उभे राहिले आणि सतीला सांगितलं, ए सती, अगं तुझं लग्न मला मान्य नाहीये. काय तुझा तो नवरा राक्षसांसोबत राहतो, पिशाचांसोबत राहतो, तो मला जावई म्हणून मान्य नाही अजिबात. मी नाही बोलवणार त्याला यज्ञामध्ये. सतीला राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये राजा दक्षाच्या दारात जो यज्ञ चालू होता त्या अग्निकुंडामध्ये सतीनं स्वतःचा प्राण त्याग केला. ती बाळ घाबरणार नाही ना? नाही घाबरत ना? त्याच्या जवळ कोणतरी उभं राहा. सतीला राग आला आणि रागाच्या भरामध्ये राजा दक्षाच्या दारात जो महायज्ञ चालू होता त्या महायज्ञामध्ये आई जगदंबेनं सती स्वरूप असणारी सती उमा सती गेल्या आणि राजा दक्षाच्या दारामध्ये यज्ञ कुंडामध्ये हर हर बाळा उभी राहा, हात जोडून उभी राहा वरती. बाळा उभी राहा, हात जोडून वर. खाली बसा, खाली बसा, पुढचे खाली बसा, समोरचे खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. त्या बाळांना थोडं बाजूला घ्या. कैलास पर्वतावरती तुम्ही खाली बसा ना, खाली बसा, खाली बसा ना. या लेकरांना थोडं खाली बसवा. पाठीमागच्यांना दिसू द्या. थोडा बारीक आवाज द्या. सतीनं ज्यावेळी महायज्ञामध्ये उडी टाकली ही गोष्ट महादेवांना कळाली. अरे सतीनं, माझ्या पत्नीनं, जिच्यावरती मी प्रचंड प्रेम केलं, तिनं यज्ञ कुंडामध्ये स्वतःचा देह भस्म केलेला आहे. महादेवांना राग आला. कैलास पर्वतावरती स्वतःच्या केसाची एक जटा उपटली. ती जटा खाली पडली आणि त्या जटेतून वीरभद्राचा जन्म झाला. वीरभद्र महाराज की. वीरभद्र रागाच्या भरामध्ये कैलास पर्वतावरती गेले. महादेवांनी सांगितलं, ज्या यज्ञ कुंडात माझ्या सतीनं जीव दिला, माझ्या पत्नीनं जीव दिला, माझ्या पत्नीचा तुम्ही आसूड घ्या आणि राजा दक्षाचा वध करा. त्यावेळी वीरभद्र भगवान परमात्म्याच्या स्वरूपात आले. प्रचंड राग आलेला होता. रागाच्या भरामध्ये तांडव करायला लागले वीरभद्र. मध्ये प्रवेश केला आणि स्वतःच्या पत्नीला असं हातामध्ये उचललेलं आहे. अतिशय दुःख झालं. जिच्यावरती एवढं प्रेम मी केलं, माझी सती राजा दक्षाच्या दारात मृत्युमुखी पडली. सतीनं दक्षाच्या दारात प्राण त्याग केला. आता सोडणार नाही मी त्या दक्षाला.
ज्या दक्षामुळे माझ्या पतीचा अपमान झाला त्या दक्षाला आता मी सोडणार नाही. सतीला घेऊन एकांतात गेले. सती एका बाजूला ठेवली आणि रागाच्या भरामध्ये वीरभद्रानं हातामध्ये तलवार घेतली. राजा दक्षाच्या दारात गेले. पतीचा विरह सहन केला परंतु राग मात्र प्रचंड आलेला होता. वीरभद्रानं हातात असलेली तलवार घेतली आणि राजा दक्षाचं मुंडक धडा वेगळं केलं. यानं माझ्या पत्नीला ठार केलं. याच्यामुळे माझी पत्नी माझी सती आज माझ्यात नाहीये. मी सोडणार नाही या दक्षाला. राजा दक्षाचं शिर धडा वेगळं केलं. राजा दक्ष हा मृत्युमुखी पडला. टाळी वाजवायची. परंतु संपूर्ण देवतांना काळजी वाटायला लागली. आता हा महायज्ञ पूर्ण कसा होणार, कसा होणार हा महायज्ञ पूर्ण. त्यावेळी सगळ्या देवी देवतांनी भगवान विष्णूची आराधना केली. भगवान विष्णूच्या जवळ गेले आणि भगवान विष्णू रागानं संतापलेले महादेव त्यांच्या जवळ गेले आणि महादेवांना सांगितलं, हे भोलेनाथ, हात जोडा भगवान विष्णूंनी. भोलेनाथ, हो नाही ती चूक राजा दक्षाकडून झालेली आहे. हा महायज्ञ पूर्ण व्हायला हवा. याच्यातच दैवतांचं भलं आहे. त्यावेळी आता या राजा दक्षाचं शिर तर मी धडा वेगळं केलंय पण याला शिर द्यावं तरी कुठलं विचार करण्यात आला आणि त्यावेळी एक बोकडाचं शिर राजा दक्षाला त्या ठिकाणी बसवण्यात आणलं. भगवान महादेव बोकडाचं मुख बस खाली बसा. जर का उठले एका बोकडाचं टाळी वाजवा एकदा जोरदार. राजा दक्ष भगवान भोलेनाथांना शरण आले. खाली बसा, हात जोडा राजा दक्षांसमोर, भगवान भोलेनाथांसमोर. राजा दक्ष भोलेनाथांना शरण आले आणि सांगितलं, माझी चूक मी मान्य करतो. या करुणामय झाकीसाठी एकदा जोरदार टाळे वाजवा सगळ्यांनी. ही झाकी ज्यांनी साकारली, एकदा पडद्यामागचे कलाकार, एकदा आपण स्टेजवरती उभं राहून बघू. एकदा वरती या, स्टेजवर या आणि पडद्यामागच्या कलाकारासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा सगळ्यांनी. अगदी हुबेहूब सतीचं दहन आमच्या दादांमुळे आपल्याला घडलं आणि जो प्रसंग शिवमहापुराणमध्ये घडला तो आम्हाला या ठिकाणी बघण्यासाठी मिळाला. आणि जेवढ्यांनी पार्ट केले अतिशय शोभिवंत दिसतात. ते बोकड्याचं मुख तरी इतकं शोभिवंत दिसतंय. टाळी वाजवा ना एकदा. ते 2 मिनिट बसून घ्या सगळ्यांनी. ज्यांनी तांडव केलं वीरभद्र अशा आमच्या दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. भगवान विष्णू कोण झाले, गावातलेच आहेत ना. टाळी वाजवा त्यांच्यासाठी एकदा. खूप सुंदर. आणि ती सती कुठे, ती पिल्लू कुठे, धरा त्या सतीला एवढं बक्षीस द्या माझ्याकडून. मला वाटलं घाबरशीन बाई तू. धरा त्या सतीला बक्षीस द्या एवढं. आपल्या कथेला भेट देण्यासाठी एवढेसे लेकरू महाराज ते, पण काय गोड दिसतंय बघा ना. खरोखरच्या सती माता. आता सती माता मोठ्या होत्या पण आपल्या वीरभद्राला उचलल्यात नसत्या, त्याच्यामुळे बारक्या केल्या. या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन दिग्गज या कथेसाठी उपस्थित आहेत. शंकर भाऊवरती नितांत प्रेम करणारी अकोल्यावरून त्यांची प्रेमाची माणसं या ठिकाणी आज कथेला भेट देण्यासाठी आलेली आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण पाठीमागे बसलेले नाव काय, अभिषेकजी महाराज बोचरे, एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. ते बी काम तुम्हीच करता का, टाळ्याचं बी काम हेच करता. पण बसल्या बसल्या एकदा हा जर संपूर्ण कार्यक्रम आवडला असेल तर एकदा तुम्ही मनापासून टाळी वाजवा. याच्यानंतर आरती होईल. ज्यांनी ज्यांनी आरतीचं ताट आणलंय त्यांनी आरती जोडायची. उर्वरित कथा आपण उद्या बघणार आहोत. आरतीसाठी सगळ्यांनी उठून उभं राहायचंय.